कुठं चालू सर? मी शूटिंग करतोय चालवत होता. सर, शूटिंग करतोय मी. असं नाही करायचं. शूटिंग करतोय मी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत छुप्या मार्गाने मटका आणि जुगाराचे अवैध धंदे चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली आहे. दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका अड्डे चालवणारा सराईत आरोपी रफिक शगीर काझी याच्यावर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी MPDA कायद्यान्वये कारवाई केली असून त्याला 1 वर्षांसाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. महाळुंगे पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रफिक शगीर काझी 39 राहणार काजीवाड चाकण गेल्या अनेक दिवसांपासून चाकण आणि महाळुंगे परिसरात कल्याण नावाचा मटका व जुगाराचे अड्डे चालवत होता. यापूर्वीही त्याच्यावर तब्बल 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्यानं पोलिसांनी त्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी आरोपीच्या गुन्हेगारीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे तो पाठविला होता. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्याला वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. आदेश निघाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. 21 एप्रिल 2026 रोजी त्याची मध्यवर्ती कारागृह अमती या ठिकाणी रवानगी करण्यात आली आहे. चाकण MIDC मध्ये खराबवाडी परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. पोलीस गस्तीवर असताना सारासिटी जवळील रोडवर एक मुलगा संशयास्पद रीतीने वावरताना आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 26,000 रुपये किमतीचे सिल्वर रंगाचे देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्वच प्रमुख शहरांमध्ये कोयता गँगची दहशत वाढत आहे. ठिकठिकाणी कोयता गँग निर्माण झाले असून त्या दहशत माजवत आहेत. चाकण शहर आणि औद्योगिक भागात कोयता गँग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. पोलिसांनी मागील काही दिवसात अनेक गुन्हेगारांकडून कोयते हस्तगत करत कारवाया केल्या आहेत. असे असताना देखील आयुक्तालय हद्दीत अशा कोयता गँगची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. पिंपळे सौदागर परिसरातील शिवार चौकात सोमवारी मध्यरात्री कोयता गँगने अक्षरशः दहशत माजवली. खंडणीची मागणी नाकारल्याचा राग मनात धरून तिघा गुंडांनी द मोमोवाला या रेस्टॉरंटवर कोयत्याने थेट हल्ला चढवत परिसर हादरवून सोडला. या हिंसक प्रकारात एक जण जखमी झाला असून दुकानासह बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. रात्री 11:15च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते तिघे तरुण अचानक रेस्टॉरंटमध्ये घुसले आणि पैशांची मागणी करत कर्मचाऱ्यांना धमकावू लागले. खंडणी देण्यास नकार मिळताच त्यांनी संतापाच्या भरात कोयते काढून थेट हल्ला सुरू केला. दुकानातील साहित्याची नासधूस करत बाहेर उभ्या असलेल्या वाहनांवरही कोयत्याने पार करत मोठे नुकसान केले. वाढत्या कोयता गँगच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची 11 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. सायबर गुन्हेगारांवर मकोका लावण्याची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ही पहिलीच वेळ आहे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने आरोपींनी त्यांचे 11 कोटी 13 लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात वर्ग करून घेतले होते. तपासादरम्यान पोलिसांनी तातडीने हालचाली करत विविध खात्यांमधील 2 कोटी 65 लाख 76 हजार रुपये गोठवले होते. ही रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार आता फिर्यादीला परत मिळणार आहे. तपास पथकाने कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि राजस्थानमधील उदयपूर येथून एकूण 9 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींमध्ये अभय बाबासाहेब पाटील कोल्हापूर, शिवतेज राजेंद्र पोटे पुणे, युवराज उर्फ संतोष मुदलियार पुणे, रॉनी उर्फ पंकज गिरी गोस्वामी राजस्थान, प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी राजस्थान, उमेश लक्ष्मीलाल भट्ट राजस्थान, महेश करबस्पा उडचणे मुंबई, राहुल बहादूर प्रसाद मौर्य मुंबई आणि शेख अब्दुल रहीस औरंगाबाद यांचा समावेश आहे. चाकणमध्ये अजूनही सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याची स्थिती वारंवार समोर येत आहे.
15 दिवस ते 1 महिना उलटून देखील गॅस मिळत नसल्याने संतापाचा उद्रेक झालेल्या नागरिकांनी मुटकेवाडी जवळील भागात पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. येथील भारत गॅस एजन्सीसमोर घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नागरिकांना महामार्गावरून बाजूला केले. मंगळवारी 21 एप्रिल 2026 रोजी दुपारी ही सदरची घटना घडली. रस्ता बंदी करण्यात आली आहे. भारत गॅस ऑफिस इथंच आहे, चाकण मुटकेवाडी येथील. ब्रेकिंग न्यूज. पावत्या असून तुम्हाला टाके भेटत नाहीत का? चालेल काय विषय नाही. पोलीस वाल्याची दादागिरी. पोलीस व्हिडिओ काढा. व्हिडिओ पत्रकार आहे मी, मीडियावाला आहे मी. नो प्रॉब्लेम. सर मीडिया तुम्ही कोण आहे? पत्रकार आहे सर. मी पत्रकार तुम्ही कशाला रस्ता अडवतोय? हा मी चालू सर. मी शूटिंग करतोय रस्ता अडवतोय. सर. शूटिंग करतोय मी. असं नाही करायचं. शूटिंग करतोय मी. पत्रकार आहे मी सर. आय एम ए मीडिया पर्सन. पुणे लाईव्ह. एका अज्ञात वाहनाने मंगळवारी दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास धडक दिल्याने 400 केव्ही कुरळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या 22 केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि 22 केव्ही MIDC डबल सर्किट फीडरला फटका बसलाय. वाहनाच्या धडकेत 2 वीज खांब कोसळले असून वीज वाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले असून महावितरणने दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेतले. या अपघातामुळे सुरुवातीला सुमारे 11 मेगावॅट वीजभार बाधित झाला होता. महावितरणच्या तातडीच्या उपाययोजनामुळे 7 मेगावॅट भार इतर पर्यायी मार्गाने पूर्ववत करण्यात आलाय. मात्र या घटनेत खांब पूर्णपणे कोलमडल्याने सनसेरा आणि अल्ट्रा या 2 एक्सप्रेस फीडरसह सुमारे 17 ग्राहकांचा 4 मेगावॅट वीज पुरवठा उशिरापर्यंत बंद होता. खेड तालुक्यातील पाईट अहिरे देवतोरणे रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत आहेत. रस्त्यांच्या अशा स्थितीने या भागात एसटी बस 6 महिन्यापासून बंद असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामध्ये विविध संघटनेच्या संलग्न कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. खेड तालुक्यातील विविध शासकीय आस्थापनातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे नागरिकांना हात हलवत माघारी जावे लागले. विशेषतः तहसीलदार, प्रांत, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख आदी महत्त्वाच्या कार्यालयाचा कारभार ठप्प झाल्याचे पाहावयास मिळाले. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीतील विविध कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होती. चाकणमध्ये सम विषम धोरण प्रायोगिक तत्वावर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पोलीस प्रशासनाने 15 दिवसांसाठी तात्पुरती स्थगिती दिली असताना सुद्धा आज चाकण शहरात टोईंग वाहनाद्वारे नागरिकांच्या गाड्या उचलल्या गेल्याचे व्हिडिओ नागरिकांनी पाठवले आहेत. खेड तालुक्याचे पश्चिम भाम खोऱ्यातील पराळे ते अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला. यावर्षी सप्ताहाला 50 वर्षे झाले. त्यामुळे सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा होत आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने ग्रामस्थांनी आयोजित केलेली आहेत. दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी खेड बार असोसिएशन या खेड तालुका वकील संघटनेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या. नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. मात्र निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख न्यायाधीशांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचे काही वकील बांधवांनी याबाबतचे फोटो पाठवून कळवले आहे.
अखंडित वीज पुरवठ्याच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे महावितरणाच्या नाकर्तेपणामुळे नागरिक यातना भोगाव्या लागत आहेत. खेड तालुक्यात सर्वच भागात वीज पुरवठा अचानक खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय. उन्हात वीज गायब झाल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे महावितरणाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबले आहे. कडकडीत उन्हाळ्यात खेड तालुक्यात नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झालाय. दुपारच्या वेळी तापमान वाढलेले असताना अचानक वीज गेल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. सायंकाळी देखील वीज वापर वाढल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम आता सुटत चालला असून जर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाही तर महावितरणाच्या कार्यालयावर आंदोलनाचा इशारा संतप्त नागरिक देत आहेत. खेड तालुक्यात ठिकठिकाणी होत असलेल्या वादाच्या घटनांमध्ये पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याची अनेकांची भावना होत आहे. राजगुरुनगर शहरात अशाच एका वादाच्या घटनेनंतर संबंधित महिलेने अत्यंत गंभीर आरोप केलेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तुमच्याशी बोलायचं होतं. शनिवार संध्याकाळी 9-10च्या दरम्यानचा हा इन्सिडेंट्स आहे. यांच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल करण्यासाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. 9-10च्या दरम्यान ह्या लोकांनी मला जब्बर मारहाण केली, जीव घेण्याचा प्रयत्न केला. ह्यातले जे जेंट्स होते त्यांनी माझ्या चेस्टवरती चावा घेतलेला आहे आणि माझ्या पाठीला, चेस्टला दुखापत आहे. माझा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि पोलिसांनी मी पोलीस स्टेशनला 10-10:30च्या दरम्यान गेले असेल. 9-10च्या दरम्यान हा इन्सिडेंट झाला. यांनी जबर मारहाण केली आणि मी 10-10:30च्या दरम्यान पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी मला मेडिकल करायला सांगितलं. 10:40पर्यंत माझं मेडिकल झालं. हे 10:40पर्यंत माझं मेडिकल झालेलं आहे आणि मेडिकल करून घेऊन येऊन मला पहाटे 4 वाजेपर्यंत पोलिसांनी बसवून ठेवलं पोलीस स्टेशनमध्ये. माझी तक्रार काही घेतली नाही. मी त्यांना म्हणत होते की माझी जी तक्रार आहे ती विनयभंगाची आहे, विनयभंगाची. माझे कपडे पूर्णपणे फाडले होते. तसं मी फोटो म्हणजे व्हिडिओमध्ये मी देईलच कितपर्यंत ह्या लोकांनी नालायकपणा केला होता. सगळ्यांनी जेंट्स लोकांनी हात उचलला, हात मोडला माझा, तरी पण पोलिसांनी त्यांच्यावरती काही ॲक्शन घेतली नाही. का तर ते 354च्या कलमानुसार घेत नव्हते माझी तक्रार आणि त्यांनी अगदी क्षुल्लक कलम लावून त्या आरोपींचा बचाव केलेला आहे. ही अगदी क्षुल्लक कलम लावली आहेत त्यांनी की जेणेकरून शेजाऱ्यांची मारामारी झाली. पण दुखापत मला गंभीर झाली आहे आणि पोलिसांनी 354चा गुन्हा दाखल न करता माझ्या मुलाला पहाटे 3 वाजता घरातून उचलून नेलं. त्याच्या आई पोलीस स्टेशनला, वडील घरी नव्हते. ते ड्रेस कोडमध्ये आले. मुलाला म्हटले चल गाडीत बस आणि पोलीस स्टेशनला माझ्या 16 वर्षांचा मुलगा आहे माझा, अडल्ट नाही आहे, मायनर आहे. मायनर मुलाला उचलून पोलीस घेऊन गेले. त्याबरोबर माझे 78 वर्षांचे सासरे, माझा 18 वर्षांचा दुसरा एक पुतणा आणि माझे दीर 45 वर्षांचे. ह्यांना पोलीस उचलून घेऊन गेले आणि म्हटले जर आले नाही तर म्हणे सगळ्यांवर गुन्हा दाखल करून येरवड्याला पाठवून देईल. म्हणजे प्रॉब्लेम माझ्यासोबत झाला आणि पोलिसांनी बचाव गुन्हेगारांचा केला आणि गुन्हेगारांची क्रॉस कंप्लेंट आली. ती लेडीज जी त्यांनी नंतर लेडीज एक मध्ये उभी केली. तिला काही झालेलं नव्हतं, व्यवस्थित होती अगदी. तरी पोलिसांनी सांगितलं नाही तिलाही तसं झालं आहे, मग तुमची क्रॉस कंप्लेंट होईल म्हणून. ठीक आहे, क्रॉस कंप्लेंट घ्या. पण जे कलम आहेत किंवा जो माझ्यासोबत झाला आहे शारीरिक अत्याचार त्यानुसार घ्या ना. ही अगदी किरकोळ कलम लावली आहेत त्यांनी. 352, 115, 351(2), 351(3) आणि 335 असं काहीतरी आहे. ही अगदी किरकोळ कलम लावली आहेत. म्हणजे जीवा मारण्याचा प्रयत्न केला, हाड मोडलं माझं आणि चेस्टवरती चाव्याचे डाग निशाण होते. त्यांना मी दाखवले तरी त्यांनी माझ्या म्हणण्यानुसार काही तक्रार घेतली नाही. म्हणून मी वरिष्ठांकडे गेले, DYSP साहेबांकडे गेले. तर DYSP साहेबांनी पोलीस स्टेशनला सूचित केलं चव्हाण साहेबांना. आज आम्हाला 4 वाजता चव्हाण साहेबांनी बोलवलं होतं. चव्हाण साहेबांकडे आम्ही गेलो तर चव्हाण साहेबांनी पण मधलाच निर्णय दिला की उद्या ह्या दोन्ही पार्ट्यांना बोलून घ्या आणि दोन्हींचा जामीन करा. जेव्हा की समोरच्या बाईला काहीच नाही झालेलं आणि मी मोडली आहे, फ्रॅक्चर आहेत मला. ठीक आहे, त्या दिवशी रात्री 10 वाजता आम्ही गेल्यामुळं
ते फ्रॅक्चर म्हणजे ते एक्सरे वगैरे नाही काढता आले. दुसऱ्या दिवशी रविवार होता त्याच्यामुळे नाही काढता आले. आणि परवा दिवशी DYSP साहेबांच्या काल सोमवारी DYSP साहेबांना मी भेटले काल. त्याच्यामुळं तेव्हाही मला काही एक्सरे वगैरे काढता आला नाही किंवा मला हात मोडलेला मला ट्रीटमेंट घेता नाही आली. मला आज घेता आली आणि मी सरांना सांगितलं, सर आधीच केस पेपरमध्ये एक्सरेचं वगैरे लिहिलेलं आहे त्यांनी, तरीही त्यांनी सिरियसली घेतलं नाही. चव्हाण साहेबांनी पण काहीच ॲक्शन घेतली नाही आरोपींविरोधात. आणि त्यांच्यातला जो एक आरोपी आहे हे ना कुख्यात म्हणजे काय म्हणतात बलात्कारी आहेत. ह्यांनी एका गतिमंद मुलीचा बलात्कार केला होता. आणि ह्यांचे जे भाऊ वगैरे आहेत हे नेहमीच दादागिरी करतात. आधी मारहाण केली होती मला, तेव्हाही पोलिसांनी ॲक्शन घेतली नाही. आणि आता ते एवढं होऊनसुद्धा ह्यांनी अगदी किरकोळ मारामारीची कलमं लावली आहेत. म्हटले समोरच्याही बाईची तशी तक्रार आली आहे, पण समोरच्या बाईला काही झालं तर पाहिजे ना. समोरच्या बाईच्या चेस्टवरती चाव्याचा डाग आहेत का? चावा घेतला आहे का तिच्या चेस्टला कोणी? नाही घेतला ना. आणि 8-10 जण मिळून मला मारतात ते. माझे मिस्टर मला वाचवायला आले म्हणून त्यांनाही मारलं त्यांनी. आणि माझा अगदी 16 वर्षांचा लहान मुलगा, त्याच्यावरती त्या बाईंनी पुढं हे केलं, तक्रार दिली 16 वर्षांच्या मुलाविरोधात. आणि पोलिसांनी तक्रार आमची लिहून घेतली पहाटे 4 वाजता. आणि 3 वाजता माझ्या मुलाला घरातून उचलून घेऊन गेले. मग 1 तास अगोदर काय त्या पोलिसांना काय अंतर्ज्ञानी होते का? त्यांना कळालं होतं का 1 तास अगोदरच की हे लोक ही बाई जी कोण येणार आहे XYZ तर ती माझ्या मुलाची तक्रारीमध्ये नाव देणार आहे म्हणून. जर का 4 वाजता तक्रार घेतली तर तुम्ही 3 वाजता माणसं उचललीच कशी? आणि त्यातले जे 3 जण आहेत माझे दीर, सासरे आणि पुतण्या, तर ह्यांची तर नावं तक्रारीमध्ये नव्हतीच. 4 नावं होती फक्त, जे आमची तिघांची होती आणि माझ्या दुसऱ्या एका पुतण्याचं होतं. तर मग पोलिसांना अधिकार कोणी दिला? माझ्या घरी येऊन माझ्या 80 वर्षांच्या म्हणजे 78 वर्षांच्या सासऱ्यांना घेऊन जायचं आणि माझ्या 16 वर्षांच्या मायनर मुलाला घेऊन जायचं आणि त्यांना धमकी देऊन म्हणे तुम्ही आले नाही तर तुम्हाला पुढे रवड्याला पाठवून देऊ. हे गळथान कारस्थान राजगुरुनगर पोलीस स्टेशनचे मुख्य जे आहेत चव्हाण साहेब, ह्यांना मी काल पण सांगितलं, आज पण सांगितलं, तरी त्यांनी गुन्हेगारांच्या बाजूनीच मत दिलं, बाजूनीच निकाल दिला. घरी आल्यावरती ते लोक माझ्यावरती उलटे हसत होते. म्हणजे ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांनी अन्यायाविरोधात जायचंच म्हणजे पोलीस स्टेशनचं तोंडच पाहायचं नाही किंवा पोलीस स्टेशनला जायचंच नाही. मग न्याय देणार कोण? आणि एवढी हलकी कलमं लावली आहे त्यांनी. एका लेडीजचा जर का विनयभंग होतोय आणि तुम्ही एवढी हलकी कलमं लावून समोरच्या आरोपींना सोडून देताय. त्यातले एक आरोपी बलात्कारी, हे बलात्कारी आहेत. त्यांचा मुलगाही तसेच आहे, छेडखानी करायचा पूर्वी पोरींशी, बहिणी नाही पुरल्या त्याला, असा आहे तो. ह्या लोकांना सोडणार आहे तुम्ही आणि आमच्यासारख्यांना शिक्षा देणार आहे. आधी पण त्याच्यात माझ्यावरती आधी पण हल्ला केला होता, रॉडनी मारलं होतं, त्यावेळेस पण पोलिसांनी काहीच ॲक्शन घेतली नाही आहे. म्हणून आज मी हा व्हिडिओ माध्यमांकडे देते आणि मला जे काही झालं आहे दुखापत मी त्याचेही देते. जे फोटोज काढलेले आहेत ते मी देते माध्यमांकडे. आणि आता माध्यमांकडून जर मला न्याय मिळाला म्हणजे हे करून तर मी नक्कीच आभारी राहील त्यांची. पोलीस तर काही कारवाई करत नाही आहेत. 8-10 तक्रारी असतील आमच्या. म्हणून मी असं म्हणजे माध्यमांकडे म्हणजे पुणेला न्यूजकडे मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. जर त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून जर हा व्हिडिओ पोलिसांचे जे मोठे अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत जर पोहोचला आणि त्यांनी जर का काही हे केलं त्याच्यावर कारवाई केली तर मला खरंच खूप आनंद मिळेल. आणि माझ्या मायनर मुलाची जो मानसिक परिस्थिती त्याची ढासळली आहे की रात्री 3 वाजता उचलून पोलीस घेऊन जातात. त्याच्यासाठी त्याची जी चितू होती आहे तर त्याच्यासाठी पण जर का वरिष्ठांनी ह्याच्यामध्ये जर दखल घेतली तर मी खरंच त्या वरिष्ठांची फार आभारी राहील. मला फक्त ह्या फॅमिलीपासनं संरक्षणाची गरज आहे. मी एवढंच बोलू शकते. राज्यातील शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांतील 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता 30 एप्रिल पर्यंत कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेता येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची RTE प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. खेड तालुक्यात जवळपास 66 खासगी विना अनुदानित शाळा मिळून 1216 एकूण विद्यार्थ्यांना प्रवेश जागा निश्चित झाल्या होत्या.
मात्र यंदा आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. खेड तालुक्यात 1216 जागा उपलब्ध असताना 1184 पालकांनी ऑनलाईन प्रक्रिया राबवली. आज अखेरपर्यंत 928 पालकांनी खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे प्रवेश प्रस्ताव दाखल केले असून आतापर्यंत 500 पालकांनी प्रस्तावासोबत जोडण्यात आलेल्या निवासी पत्त्यासह दाखल कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी करून प्रवेश घेण्यासाठी सुरुवातीला 20 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र निवड यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती करण्यास पालकांचा संत प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे. आता आणखी मुदत वाढ देण्यात आली आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.